हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नूतन होम अँड किचन हब. आज आपल्यासोबत आहे तृप्ती धवन, ज्या अतिशय हौशी, हसतमुख आणि प्रसन्न त्यांची ओळख केली जाते. तृप्ती धवन, आपण यांना त्यांचं इंट्रोडक्शन विचारूया. नमस्कार, मी तृप्ती धवन, नाशिकहून. बाय प्रोफेशन मी बिझनेस वुमन आहे आणि मॉडेलिंग ते सोशल वर्किंग अशा सगळ्या क्षेत्रात मी कार्यरत असते. तृप्ती धवन या उद्योग, नाट्य, संस्कृती, सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तर मॅडम, तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल थोडं आम्हाला काय सांगू शकता की तुम्ही आतापर्यंत कोणकोणते कार्य केलेले आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या सबस्क्रायबरला काय सांगू शकता? कला क्षेत्रात म्हटलं तर मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. जसं माझे कुकिंग शोज टी व्हीवर प्रसारित झालेले आहेत. वेगवेगळ्या रेसिपी मी केलेल्या आहेत, विदाऊट गॅस, विथ गॅस. वेगळं काहीतरी करायला आवडतं. नाविन्याचा ध्यास असल्यामुळे, क्रिएटिव्ह माइंड असल्यामुळे, मी युनिकनेस असल्यामुळे मी काहीतरी वेगळं करायचं असं माझ्या नेहमी मनात असतं आणि त्याच पद्धतीने मी कार्य करते. जसं की मी आता झाडांच्या पानांपासून साडी तयार केलेली आहे, स्कर्ट टॉप केलेला आहे, त्याच्यावर रॅम्प वॉक देखील केलेला आहे. त्यानंतर मी वेल्थ आउट ऑफ वेस्ट, कार्विंग अशा अनेक कला मी सादर केलेल्या आहेत. नृत्य, नाट्य या क्षेत्रात पण मी बरेच नाट्य सादर केलेले आहेत, ॲक्टिंग केलेले आहेत. त्यानंतर मी सामाजिक कार्य म्हणाल तर अनाथ आश्रमाच्या मुलांसाठी एक दिवस स्वतःसाठी मनमोकळेपणाने जगता आलं पाहिजे म्हणून मी त्यांना मोटिवेशनल स्पीच पण देत असते आणि त्यांच्यासाठी एक दिवस नाच, गाणं आणि मनमुराद आनंद कसा लुटता येईल तो एक दिवस मी त्यांना देत असते. प्रत्येक अनाथ आश्रमात जाऊन आपण त्यांना व्हिजिट करतो. त्या मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊ आणि त्यांना गेम्स घेते, त्यांना वेगवेगळे गेम्स शिकवते आणि त्यांना त्यावर बक्षीस देखील देत असते. त्यानंतर आपण काही रोडवरची लोक असतात जी गोरगरीब असतात पण त्यांना खरंच गरज असते, त्या प्रत्येकाची मदत करण्याचा मी प्रयत्न करत असते. ज्यावेळी एखाद्याला गरज पडते त्यावेळेस आपण उभं राहणं म्हणजेच समाजकार्य आणि ते पण निस्वार्थपणे करण्यात येईल याची मी दखल घेत असते. तुम्ही आता बघितलं आहे, तृप्ती धवन यांनी सामाजिक कार्यकर्ता आहे, या उद्योजिका सुद्धा आहे. यांनी नाट्य, संस्कृती, कला या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे लोकांना मदत करतात, कशा प्रकारे प्रत्येकाला निस्वार्थीपणे मदत करतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. तृप्ती मॅडम, तुम्हाला उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्ता करण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली हे आम्हाला थोडं सांगू शकणार का? नक्कीच, छान प्रश्न विचारला आहे. ॲक्च्युली उद्योग म्हणाल तर मी अगदी म्हणजे शाळेत असल्यापासून अनेक म्हणजे मार्केटिंग हे क्षेत्र माझं आवडीचं होतं. जे लहानपणापासूनच मला उद्योगाची आवड आहे आणि ह्या क्षेत्रात मी तेव्हापासूनच माझा कल इकडे होता आणि मला आवडेल सांगायला तुम्हाला की मी 7 ते 8 वर्षाची असताना मार्केटमध्ये फिरली तरी पण आजूबाजूला कसली रिक्वायरमेंट मार्केटमध्ये असते हे नेहमी बघत असते आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटायचं की कुठला तरी बिझनेस पण आपण केला गेला पाहिजे आपल्याकडनं. आणि म्हणून मी जशी रिक्वायरमेंट असेल जसं मी लहान होते तर मला मेकअपची पण आवड खूप आहे आणि त्यामुळे मग मी कानातले, बांगड्या हे माझ्या मामाचं किंवा मावशीचं दुकान असल्यामुळे मी ते सेल आउट पण करत होते. आणि सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर मी ॲक्च्युली माझे वडील मला प्रेरणास्थायी आहेत. कारण ते खूप म्हणजे त्यांचा बड्डे जो असायचा तो सेलिब्रेशन, ते सकाळी उठल्यानंतर गंगेवर जे गोरगरीब असतात त्यांना काय गरज आहे, म्हणजे नाश्ता असेल सकाळी तर नाश्ता त्यांना देतील, जेवणाची वेळ असेल तर त्यांना पोटभर जेवू घालतील आणि त्यांचं सेलिब्रेशन नेहमी असंच व्हायचं आणि त्यांच्याबरोबर नेहमी मी असायचे. त्यामुळे मला समाजकार्याची आवड खरं तर त्यांच्यापासूनच लागली आहे आणि आज तागायत मी ती जपते आहे. खरं तर आपण समाजाचं एक देणं लागतो म्हणून देवाने आपल्याला व्यवस्थित सगळे अवयव दिलेले आहेत तर खरंच त्या अवयवांचा उपयोगसुद्धा आपल्याला इतरांसाठी करता यावा म्हणून माझा हा समाजकार्याचा जास्त कल आहे की आपण सामाजिक कार्य हे निस्वार्थीपणे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी करणं म्हणजेच समाजकार्य घडू शकतं आणि समाजाचा आपण एक घटक आहोत, समाजाचा आपण एक देणं लागतो म्हणून हे गुण कुठेतरी फेडता यावं म्हणून समाजकार्य मला वाटतं महत्त्वाचं ठरतं.
समाजकार्य करत असताना अगदी निस्वार्थीपणे करायचं असं जे लोक करतात ते म्हणजे तृप्ती धवन मॅडम व्यक्तिमत्व आहे की जे असं विचार करतं की आपण समाजाचं काहीतरी देणं आहे, आपल्याला देवाने एक संधी दिलेली आहे, त्याचा आपण उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे, जे आपल्याला तृप्ती धवन यांच्या कामगिरीतून दिसून येतं. तृप्ती मॅडम, तुमची अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी तुमची समाजात ओळख आहे, त्याबद्दल थोडं आम्हाला सांगू शकणार का? समाज मला खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे याच नावाने ओळखतं. कारण मी कला, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असते आणि कुठे ना कुठेतरी कोणाची नजर तरी असतेच की मी म्हणजे मला लहानपणापासून डान्सची आवड आहे, मला नाट्याची आवड आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी नाट्यछटेला सुरुवात केली होती आणि ती आजतागायत चालू आहे. तर अनेक विविध क्षेत्रात कार्य करते, त्यामुळे कदाचित लोकांनीच मला हे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे नाव ठेवलेलं आहे आणि तशीच माझी ओळख आहे. तुम्ही एक महिला असून समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात, समाजाने तुम्हाला एक वेगळं नाव म्हणून काय द्यावं तर तुम्हाला त्यांनी एक ओळख दिली अष्टपैलू, आणि ती तुम्हाला ओळखता आणि हे आम्हाला सर्वांना पटलेलं आहे तुमच्या या सर्व कामगिरीमध्ये. तृप्ती मॅडम, तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 350 पेक्षा जास्त पारितोषिक मिळाले आहे आणि वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत, जसे तुम्हाला मर्दानी महाराष्ट्राची, झाशीची राणी आणि महिला रत्न पुरस्कार असे खूप सारे पुरस्कार मिळाले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी म्हटलं ना, अपेक्षा न करता आपण कार्य करत राहिलो तर खरंच सांगते की असले अनेक पुरस्कार मला मिळतात. त्याचं कारणच ते आहे की बऱ्याच क्षेत्रात कार्यरत असताना मी माझं कार्य करत राहते आणि बऱ्याच लोकांनी ते बघितलेलं आहे आणि ज्यांनी बघितलं ते नक्कीच अप्रोच होतात आणि असे अनेक प्रकारचे पुरस्कार मला मिळतात. स्पर्धा म्हणाल तर मी अगदी म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून नाट्यछटेपासून ते आजतागायत अनेक स्पर्धांमध्ये मी पार्टिसिपेट करत बक्षिसं जिंकलेली आहेत. मग ते गोवा असू दे, नाशिक असू दे, पुणे असू दे किंवा इतर अनेक ठिकाणी. आपल्याजवळ एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून आज तृप्ती धवन आपण यांना एक आदर्श ठेवू शकतात, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहे, ज्या उद्योजिका आहे, त्यांची इतकी कामं आहे जे आपण आज इंटरव्ह्यूमध्ये सांगू तर आपल्याला एक वेळ कमी पडेल. त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय काय कार्यरत करता हे आपण त्यांच्या या इंटरव्ह्यूमध्ये बघतच आहोत. पण एक आदर्श व्यक्तिमत्व काय असतं याचं आपल्याला एक उत्तम उदाहरण म्हणून तृप्ती धवन मॅडम आहे. मॅडम, तुम्ही नॅशनल लेवलला सुद्धा मॉडेलिंग केलेली आहे असं आम्ही ऐकलं आहे आणि इंटरनॅशनलला सुद्धा तुमची सिलेक्शन झालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आम्हाला? मी मॉडेलिंगमध्ये अनेक पुरस्कार देखील मिळवलेले आहेत. नॅशनलसाठी मला कॉन्फिडन्स बेस्ट कॉन्फिडन्स हा अवॉर्ड देखील मिळालेला आहे. असे अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये मी पारितोषिक मिळवलेलं आहे आणि इंटरनॅशनलसाठी माझी निवड झाली. माझ्याबरोबर माझ्या 2 कन्यांची पण निवड झाली आहे. त्यांनी देखील नॅशनल लेवलवर विनर ठरलेले आहेत आणि इंटरनॅशनलसाठी आमच्या 3 मायलेकींची निवड झालेली आहे. तृप्ती मॅडमांबद्दल आपल्या नवीन नवीन गोष्टी उलगडत आहेत, त्यामध्ये त्या मॉडेलिंग करतात, त्या इंटरनॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं आहे. आपल्याला हे सर्व गोष्टी मॅडमांबद्दल ऐकून खूप छान वाटत आहे आणि एक आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला प्रगती करू शकतात आणि तृप्ती धवन असं एक व्यक्तिमत्व आहे जे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी आहे आणि त्याचे आपण वेगवेगळे पैलू उघड करत आहोत तुमच्यासमोर. तृप्ती मॅडम, तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या मुलींची सुद्धा इंटरनॅशनलला मॉडेलिंगमध्ये सिलेक्शन झालं, तुमच्या 3 मायलेकींचं, तर तुमच्या मुलींचं काय वय आहे आणि तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकता? माझ्या 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी लारण्या 10 वर्षाची आहे आणि दुसरी कन्या ही 8 वर्षाची आहे. तर दोघी अगदी बाळ असल्यापासून मी अनेक स्पर्धांमध्ये जेव्हा पार्टिसिपेट करायचे ते लेफ्ट अँड राईट हँड असायच्या. तर खरं तर त्या माझ्यासोबत प्रत्येक स्पर्धेत म्हणजे इवन मी मॉडेलिंग क्षेत्रात पण काम करताना त्या माझ्यासोबतच असायच्या. प्रत्येक स्पर्धेच्या वेळी सोबत असल्यामुळे त्यांना कदाचित इथूनच ही प्रेरणा मिळते आणि त्याही या कलेकडे आवर्जून बघतात आणि पार्टिसिपेट त्या प्रत्येक क्षेत्रात त्याही पार्टिसिपेट करतात. जसं की डान्स असेल, मग ते स्कूलमध्ये असू दे किंवा कुठल्याही स्टेट लेवलला असू दे, त्या पार्टिसिपेट करतात. त्यानंतर माझी मोठी मुलगी ही ड्रामाही खूप छान करते, 1 ॲक्ट प्ले. त्यानंतर तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात.
तर ही प्रेरणा खरं तर त्यांना वयाच्या अगदी म्हणजे बाळ असल्यापासूनच मी त्यांना घेऊन जात होते. मी स्टेजवर पण परफॉर्म करताना माझ्या 2 मुलींना घेऊन केलेला आहे. तर कदाचित इथूनच सुरुवात त्यांच्या जर्नीची झाली आहे. यांच्या दोघी मुलींना प्रेरणा कुठून मिळाली आहे आपल्याला मॅडमने खूप छान प्रकारे सांगितलं आहे. लहान वयातच त्या मुलींना प्रत्येक ठिकाणी नेत होत्या आणि त्या आईकडे पाहून इन्स्पायर झाल्या. प्रत्येक नवीन गोष्ट कशी करता आली पाहिजे याची उत्सुकता त्यांच्या दोघी मुलींना असते आणि त्या आईकडे बघून इन्स्पायर होतात की आई आम्हाला पण असं काहीतरी नवीन करून बघायचं आहे. आपल्या शोचं नाव आहे इन्स्पायरिंग वुमन. ज्या या छोट्या छोट्या तृप्ती मॅडमच्या दोघी मुली आहेत त्या त्यांच्याकडे बघून इन्स्पायर होतात. तर असे बाकीही लोक आपले सबस्क्रायबर मॅडमांच्या वेगवेगळ्या कला, वेगवेगळे सामाजिक कार्य, वेगवेगळे उद्योग कुठल्या तरी एखाद्या गोष्टीने इन्स्पायर झाले तर आपल्या या शोचं सार्थक होईल असं मी समजतो. मॅडम तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये काम करतात. तुम्ही तुम्हाला 2 लहान मुलीसुद्धा आहेत. तर आम्हाला हे खूप ऐकायला खूप उत्सुकता आहे की तुम्ही दोघी लहान मुलींना सांभाळून एवढं सगळं कसं मॅनेज करतात. आणि माझ्यामध्ये तुम्ही एक कविता केली तुमच्या लहान मुलीबद्दल, तर मला त्या कविता आम्हाला ऐकायला भेटेल का? नक्कीच. खरं तर माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या मुलींचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्यामुळेच कदाचित मी आजपर्यंत पोहोचले आहे. तर मी दोघींना पण समर्पित केलेली एक कविता आहे. बालदिनाच्या निमित्ताने मी माझ्या मुलींवर केलेली एक कविता सादर करते. संसाराच्या वेलीवरती उमलल्या 2 कळ्या, गोड गुलाबी पर्यांची नेहमीच लागते साथ, घेऊन दोघींचा हातात माझ्या हात, लावण्या आणि अरणीचा उजवा आणि डावा हात, सगळ्या कार्यक्रमात देतात मला मोलाची साथ. नाजूकशा हाताने होते त्यांची मदत, रमते माझे मन त्यांच्यासोबत. कधी समजूतदारपणा, कधी बालघट्ट, समजावून सांगितलं की मन करतात घट्ट. कधी हसवा, कधी रुसवा, दोघींचा बसतो मेळ, हीच तर लहानपण मजेत घालवायची वेळ. मधूनच खेळणं, मधूनच भांडणं, गोष्टीत रमतात छान, यालाच म्हणतात हसरं खेळतं बालपणीचं वाण. आवड निवड जपत दोघी असतात उत्साहित, मला नेहमीच करतात सुपर डुपर प्रोत्साहित. दोघींचा मेकअप करण्याचं उत्तम स्वरूप, माझा पदोपदी वाढवतात करून. नसतो त्यांना कंटाळा फिरण्याचा, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा, आनंद घेतात सगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा. निरागस चेहऱ्यावर निरागस भाव, कलेला त्यांच्यामुळे मिळतो चांगलाच भाव. कोमलशा देहातून प्रचंड वाहते ऊर्जा, माझ्या जगण्याला मिळतो उत्तम दर्जा. भरभरून कौतुक करताना डोळ्यात तरळते पाणी, ह्याच माझ्या संसारातल्या 2 गोंडस राणी, 2 गोंडस राणी. मॅडमांनी त्यांच्या मुलीवर खूप सुंदर कविता केलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभव आलेले आहे जे खूप छान आहे, त्यांनी ते कवितेमध्ये मांडायचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे. मला अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटेल की मॅडमांच्या या वेगवेगळ्या, जसं मॅडमांनी प्रत्येक गोष्ट केली याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या एका मुलीवर, 2 छोट्या मुलींवर एक छान कविता केली आहे. त्यांच्या या वेगवेगळ्या गुणांना समाजाने एक चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे वाव दिलेला आहे. म्हणतात ना तुमचे गुण तुम्हाला समाज वर चांगल्या प्रकारचा दर्जा देतात, तसं मॅडमांच्या चांगले गुण हे त्यांना समाजामध्ये उच्च दर्जा दिलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही आज हे पुस्तक पाहू शकता समाजभूषण, यामध्ये सुद्धा मॅडमांच्या समाजाने कौतुक केलेलं आहे. त्यांची इथे मुलाखत घेतलेली आहे. त्यांच्या प्रत्येक गुणाचा, त्यांनी जे काही कार्य केलेले आहे त्याचा या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. एक लेडी म्हणून आपण एक बघू शकतात की ती काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण तृप्ती धवनकडे बघू शकतात की त्या फक्त कला क्षेत्रामध्येच नाही तर ते त्यांच्या संसाराचा गाडा धरून या सर्व गोष्टी करतात. एक गोष्टीच्या पाठीमागे नाही तर आपल्या घरामधले दैनंदिन जीवनामध्ये जे काही गोष्टी गरजेच्या असतात त्यांना जो पुरस्कार मिळाले आहे तर या गोष्टींना अनुसरूनच त्यांना मिळाले आहे. कारण त्यांना झाशीची राणी म्हणतात आणि त्यांना महिला रत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना तुम्ही सोमेश्वर मसाल्यांचे ब्रँडिंग करतात आणि मार्केटिंग तुम्ही या क्षेत्रामध्ये जे अगदी वेगळं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकतात आम्हाला? खरं तर मार्केटिंग हे क्षेत्र वेगळं आहे आणि आत्ता सोमेश्वर मसाल्यांमध्ये मी वेगवेगळे आपले नंबर ऑफ ब्रँड्स आहेत त्याचं मार्केटिंग आपण करतो, मार्केट सर्वे होतो. त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला उलगडतात आणि डेव्हलपमेंट आपण करत असतो. सोमेश्वर मसाल्याचं आपण ब्रँडिंग करत असतो. तर मार्केटमध्ये खरंच मी ऐकलं ते बरोबर आहे की महिला खूप कमी असतात, म्हणजे खूपच प्रमाण कमी आहे महिलांचं की मार्केटिंग या क्षेत्रात खरंच महिला यायला घाबरतात. पण माझं अगदी प्रांजळ मत आहे की ज्यांच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास असतो
आणि आपण काहीतरी वेगळं करू शकतो या जाणीवेने जर तुम्ही मार्केटिंगकडे बघितलं तर खरंच हे क्षेत्र खूप वास्ट आहे आणि महिलांनी याकडे चांगल्या नजरेने सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर खरंच महिलांनी, मी तर म्हणेन महिलांचं स्वागतच असेल. पण अनेक वेगवेगळे अनुभव आपल्याला या क्षेत्रात अनुभवायला मिळतात. पण मी तर म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की एक वेगळं काहीतरी क्षेत्र मी निवडलेलं आहे आणि त्याला न्यायसुद्धा देते आहे. तृप्ती धवन मॅडम ह्या सोमेश्वर मसाल्यांची ब्रँडिंग सुद्धा करतात. ज्या क्षेत्रामध्ये मॅडम म्हणतात महिला नाही आहे त्या क्षेत्रात सुद्धा मॅडमांनी त्यांचं एक नाव मिळवलेलं आहे आणि मॅडमांकडे बघून अनेक स्त्रियांनी मार्केटिंगमध्ये प्रयत्न करावा अशी त्यांची इच्छा आहे. तुम्ही आत्मविश्वास असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतात आणि केली पाहिजे असं तृप्ती मॅडमचं म्हणणं आहे. जे तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऐकत आहात, त्यांनी कुठल्याही नवीन गोष्टीमध्ये सुरुवात करत असताना कोणत्या क्षेत्रात महिला आहे नाही आहे असा विचार त्यांनी केलेला नाही आहे आणि प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात त्यांनी पॉझिटिव्ह दृष्टीने केली आहे. तृप्ती मॅडम, तुम्ही मार्केटिंग कॉर्पोरेट लेवलपासून तर ग्राउंड लेवलपर्यंत करतात, तर तुम्हाला मार्केटिंग करत असताना काय काय प्रॉब्लेम आले आणि त्यांना तुम्ही कशी मात केली याबद्दल आम्हाला थोडं सांगू शकणार का? खरं तर महिलांना अनेक प्रॉब्लेम या क्षेत्रात येतात. जसे मलाही ग्राउंड लेवलला काम करताना पण अनेक प्रॉब्लेम्स येतात. पण मला वाटतं आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल आणि जिद्द असेल, चिकाटी असेल तर खरंच आपण या क्षेत्रात खूप चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतो आणि कार्य करू शकतो. कारण हे क्षेत्र असं आहे की त्यामध्ये तुम्हाला ग्राउंड लेवलला काम करताना अनेक समस्या येतात. कारण हे मार्केटमध्ये तर मॅक्सिमम जेंट्सच असतात आणि त्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. तर मॅडम तुम्हाला पण माहितीच असेल की एक लेडीज म्हणून आपल्याला ज्या नॅचरल असतील गोष्टी किंवा आपल्याला कोणाशी बोलायचं आहे तर मराठी भाषा अशी असते की तिचे वेगवेगळे अर्थ पण घेतले जातात. तर मार्केटमध्ये हा अनुभव खूप अनुभवायला मिळतो आणि मला वाटतं की आपल्याला ते पण म्हणजे मी जेव्हा काम करते तर मी प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. म्हणजे समोर मग चॅलेंज म्हणून मी काम बघते आणि मी तसंच एक्सेप्ट करून त्या गोष्टींना फॉलो करत असते. तर माझ्यासाठी हे चॅलेंज असतं म्हणून कदाचित मी चांगलं टॅकल करू शकते. तर तसंच महिलांनी निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करूनच या क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि आपली जी ताकद आहे काम करण्याची, मला वाटतं मार्केटिंग खूप मोठी ताकद आहे एखाद्या बिझनेसची, तर ती आपण केली पाहिजे. माझ्या अनुभवाप्रमाणे मार्केटिंग या क्षेत्रात महिला आणि पुरुषांना इक्वल लेवलला काम करावं लागतं, पण महिलांना ते स्वतःला जास्त प्रूव्ह करून द्यावं लागतं आणि म्हणूनच कदाचित महिला याकडे त्यांचा कल कमी असतो. या क्षेत्रात त्या कशी प्रगती करत आहे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर प्रत्येक महिलांनी कसं केलं पाहिजे आपल्या मार्केटिंग फील्डमध्ये येण्यासाठी हे मॅडमांनी आपल्याला छान प्रकारे एक्सप्लेन केलं. तर मॅडम, तुमचा माइंड हा खूप क्रिएटिव्ह आहे आणि मला असं एक विचारायचं आहे की तुम्ही या क्रिएटिव्हिटीमधून तुमचा असा एक वेगळा काय अनुभव आहे जो तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्ही काय एक विशिष्ट केलं त्याचा तुम्हाला अभिमान आहे? आता लॉकडाऊन ज्या दिवशी कोरोना लागला त्या दिवशी खरं तर सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न मला होता. कारण आदल्या दिवशी म्हणजे 22 मार्च 2020ला मी ऑल ओव्हर गोव्यातनं 20 जणांचं सिलेक्शन होतं. त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी आणि फॅमिलीसाठी. पण दुसऱ्याच दिवशी न्यूज आली की कोरोना लॉकडाऊन लागणार आहे. कोरोना हा वेगळा फेज आपल्याकडे येतोय. कोरोना ही आपल्याला अडचण न वाटता आपण त्यावर शेवटी आलेल्या प्रसंगाला सामोरं जायचं. म्हणून मी पहिला विचार माझ्या मनात आला की मुलींसाठी आपण मास्क तयार करणार आहोत. तर मी मास्क बाजारातले न वापरता मी माझ्या स्वतःच्या हाताने तयार करून एक फॅशन विथ सेफ अशा प्रकारे माझ्या दोन्ही मुलींसाठी मास्क तयार केला आणि त्या खरंच आनंदाने त्या घरात सुद्धा त्या घालत होत्या. तृप्ती मॅडम, तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून अवॉर्ड मिळाला आहे, त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगू शकणार का? कोरोनाचं सावट जेव्हा आलं तेव्हा मी खरं तर घाबरले मुळीच नाही. मला खूप मोठा प्रश्न पडला होता की आता कोरोना आला म्हणजे सगळे घरात बसणार. पण मी तसं काही घरात बसले नाही. माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली
त्याच सुरक्षित घरात होत्या. पण मी मात्र कंटिन्युअसली मार्केटला सर्व्हिस दिली. कारण मी मार्केटिंग कंटिन्युअसली करत होते. गोव्यात असताना सुद्धा माझ्याकडे नंबर ऑफ ब्रँड्स होते, त्याचं मार्केटिंग पूर्ण मी करायचे. आणि इवन गोव्यातच नाही तर मी नाशिकला लॉकडाऊनच्या काळात शिफ्ट पण झाले. तर तिथे पण मी नाशिकमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर पण मार्केटिंग करत होतो. गोव्यात मी मार्केटिंग देखील केलं आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्रात शिफ्ट झाले, तिथेही मार्केटिंग कंटिन्युअसली केलं. पण या मार्केटिंगबरोबरच मी समाजकार्यामध्ये अनेक गरजू लोकांना आपण अन्नधान्याचा पुरवठा देखील केलेला आहे. रेडी टू ईट फूड पॅकेट पण आपण वाटलेले आहे. त्यानंतर आपण मेडिसिनसुद्धा मी प्रोव्हाइड केले होते लोकांना. आपण देणं लागतो या अनुषंगाने मी एक मदतीचा हात म्हणून मी आपल्या गरजूवंतांना या काळात केलेला आहे. आणि म्हणूनच समाजाने त्याची दखल घेतली असावी आणि कोरोना योद्धा हा पुरस्कार देखील मला त्यामुळेच मिळाला. केलेल्या समाजामध्ये कार्य कोरोना काळामध्ये या समाजाने याची दखल घेतली आहे, त्याची पोहोचपावती म्हणूनच त्यांनी तुम्हाला हा कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार दिला आहे. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मला अभिमान वाटेल आणि आवडेल असा एक प्रोजेक्ट मी तुम्हाला शेअर करते. नॅचरल झाडांच्या पानांपासून मी साडी तयार केली होती आणि स्वतः परिधान केलेली आहे. केसांपासून ते पायापर्यंत अशा अनेक प्रकारचे ज्वेलरीज मी केलेल्या आहेत. त्याचबरोबर मी चप्पल देखील केलेली आहे झाडांच्या पानांपासून बनवून. अनेक देशांनी त्याची दखल देखील घेतलेली आहे आणि मला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. हा प्रोजेक्ट मला खूप आवडलेला आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचं जे माइंडमध्ये नेहमी असतं, तर हा खूप वेगळ्या कलेकडे घेऊन जाणारा एक माझा प्रयोग होता. अभिमान वाटेल अशी एक गोष्ट तृप्ती मॅडमांनी आपल्याला करून दाखवली आहे त्यांच्या क्रिएटिव्ह माइंडमधून. झाडांच्या पानांपासून बनवलेल्या साडी, चप्पल, वेगवेगळ्या गोष्टी ज्याचं समाजाने सुद्धा दखल घेतली आहे आणि नॅशनल आणि स्टेट लेवलला सुद्धा याची दखल घेतलेली आहे. तृप्ती मॅडम, तुम्ही वेगवेगळ्या पदांवर मोठमोठ्या कार्यरत आहात आणि त्या संस्था तुम्हाला कशा जोडल्या याबद्दल थोडं तुम्ही आम्हाला सांगू शकणार का? नक्कीच. मी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यामध्ये मला महाराष्ट्र राज्य महिला सचिव म्हणून नुकताच पद मिळालेलं आहे. त्यानंतर पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली याची मी नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. अशा अनेक संस्थांबरोबर मी काम करते आणि खरंच मी तुम्हाला मगाशीच म्हणाले की आपण निस्वार्थपणे काम करत राहिलं पाहिजे. खरं तर कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम केलं तर कदाचित आपल्याला देव भरभरून देतो, हा माझा खरंच विश्वास आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं या आशीर्वादांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचते. तर अनेक लोक मला अप्रोच आहेत आत्ता पण. तर अनेक संस्थांनी दखलसुद्धा माझ्या कार्याची घेतलेली आहे. आणि असंच कुठे कुठे मी स्पर्धेसाठी जाते किंवा कुठल्या कार्यक्रमात मी हजर असते, त्यावेळेस लोक त्या माझ्या कार्याची दखल घेऊन मला अप्रोच होतात. आणि ही जी मानाची पदं आहे किंवा जो असं सन्मान होतो तो ह्याचमुळे होतो. आपण जेही काही चांगले कार्य करतो समाजामध्ये, त्याला आपला समाज आपल्याला आपल्या गुणांना कसा उत्तम प्रकारे वर उचलून नेतो आणि आपण कुठलंही काम हे निस्वार्थीपणे केलं पाहिजे. मॅडमांकडे आपण बघू शकतात, आज त्यांनी वेगवेगळे कार्य केले आहेत, तेही निस्वार्थीपणे. त्यांना त्यांच्या प्रत्येक कामाची ही दखल ही त्यांच्या समाजाने घेतली आहे आणि त्याची पोहोचपावती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आमच्या पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता, तिथे मॅडमांना एक प्रमुख पाहुणे म्हणून स्थिती होती आणि मॅडमांनी तिथे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला होता. तिथे मॅडमांनी वेगवेगळ्या येणाऱ्या महिलांना ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे त्याबद्दल मॅडमांचे गायडन्स घेत होत्या. त्यासाठी मॅडमांनी एक मोलाचा सल्ला तिथे दिला होता आणि त्यासाठी त्यांना एक प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं होतं. त्यांनी वेगवेगळ्या महिलांना तिथे पारितोषिक दिले, त्यांना इन्स्पायर केलं की तुम्ही काय काय कसं करू शकतात. तर आपण एक आदर्श म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून आपण तृप्ती मॅडमकडे बघू शकतो की त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि महिला काहीही करू शकतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये हात टाकलं तर त्या यशस्वी होऊ शकतात. हे आपण तृप्ती मॅडमकडे बघून आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. असं मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. मॅडम, तुम्ही जसं सांगितलं आहे तुम्हाला अनेक डॅशिंग अवॉर्ड्स भेटलेले आहेत, जसे झाशीची राणी, मर्दानी, महाराष्ट्राची. तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी एक लेडीज आहे म्हणून खरंच सांगते, कमकुवत कधीच बघत नाही स्वतःला.
मला तर वाटतं की एक लेडीज खूप काही करू शकते. म्हणजे तिचे 2 हात नाही तर ती अष्टभुजा आहे. अष्टभुजा अवॉर्डसुद्धा मला आत्ताच मिळालेला आहे. आणि तर मला वाटतं की ही आपण अनेक क्षेत्रात कार्य करतो. ते कार्य करत असताना आपल्याला आपण महिला आहोत की पुरुष आहोत हा पहिले तर प्रश्नच उद्भवायला नाही पाहिजे. कारण आपल्यामध्ये ज्या क्वालिटी किंवा जे गट्स आहेत ते आपण स्वतःला फुलवण्यासाठी तयार केले पाहिजे. जसं आत्मविश्वास आहे तर आपण मार्केटमध्ये तो आपल्या स्वतःकडे असेल तर खरंच उतरू शकतो. त्यानंतर जिद्द चिकाटी असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतो. आणि म्हणूनच कदाचित मी एक महिला म्हणून कधी स्वतःकडे बघत नाही, तर मी पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा आपल्याला जास्त काही करता येतं याच दृष्टिकोनातून काम करत असते. आणि माझ्या मिस्टरांचं खरंच मला यामध्ये सपोर्ट आहे. कारण मी कुठलेही क्षेत्र असो काम करताना ते मला असं कधीच म्हणत नाहीत की तू एक लेडीज आहे किंवा मी एक जेंट्स आहे म्हणून हेच काम केले गेले पाहिजे. तर मी कुठलंही काम करायला तयार असते आणि खरंच ते करते. म्हणजे माझ्या मिस्टरांचा सपोर्ट पण आहे त्याबद्दल मला तर विशेष आनंद आहे. हे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर याच्यामध्ये मी जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस मी माझ्या परिवाराला जेव्हा अर्जंट शिफ्ट व्हायचं होतं नाशिकसाठी तर त्यावेळेस मी गोवा टू नाशिक नॉनस्टॉप गाडी चालवत आणलेली आहे कार विथ माय फॅमिली. तर मला वाटतं कदाचित याच्यामुळेच माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की कुठलंही कार्य करताना तू असं कार्य करते की ते खरंच डॅशिंग असतं. म्हणजे असं तू बघत नाही की वेळ आणि काळ किंवा आपण लेडीज आहोत आणि म्हणून आपण कसं हे करायचं हा प्रश्न कधी मला पडत नाही आणि मी खरंच ते काम करते. म्हणूनच हे अवॉर्ड्स मला मिळतात. पण अवॉर्ड्सपेक्षा जास्त महत्त्वाचं की माझ्याकडे असलेले सगळे गट्स मी वापरते आणि मी उत्साहाने हे काम करत असते. नूतन टॉक शोमध्ये फॉर इन्स्पायरिंग वुमनमध्ये तुम्हाला येऊन कसं वाटलं, तुमचा काय अनुभव होता ते आम्हाला थोडं सांगू शकणार का? मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते नूतन तुझे की खूप मनापासून तू मला अगदी सगळं आपल्यापणानेच प्रश्न विचारले आणि मला सांगायला पण खूप आवडेल की इतकं छान लेवलचं तुझं प्लॅटफॉर्म आहे की ज्या महिला खरंच वुमन्स इन्स्पायरिंग म्हणून काम करत आहेत समाजात तर त्यांना कुठेतरी स्वतःच्या कलेचं प्रदर्शन आहे ते तुम्ही प्रदर्शित करता आहात आणि अशाच नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्ही समाजासमोर आणता आहात. तर ही खरंच अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. तर तुम्ही मला आपल्या या चॅनलमध्ये बोलवल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे धन्यवाद व्यक्त करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते की अनेक असे तुमच्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या चांगल्या महिला येतील आणि त्यांना तुम्ही नक्कीच छान प्रोत्साहन देत आहात. मला वाटतं की माझ्या अजून यशामध्ये आपल्या या टॉक शोचा एक सिंहाचा वाटा ठरेल की जो लोकांपर्यंत पोहोचवतोय मला. आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. धन्यवाद तृप्ती मॅडम, तुम्ही आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन आमच्या प्लॅटफॉर्मची शोभा वाढवली. दिलखुलास आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व आपल्या नूतन होम अँड किचन हबला लाभलं याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही नूतन होम अँड किचन हबला व्हिजिट दिली. कारण तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.